नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा अभ्यास अगदी व्यवस्थित सुरू आहेच. मित्रांनो, आपण आज इंग्रजी वर्णमालेतील सहसंबंध प्रकरण बघतोय की जे साधारणतः 3 ते 4 गुणांसाठी आहे. मित्रांनो, तुम्हाला इथे अगदी 10 मिनिटात 3 ते 4 गुण सहजपणे मिळतील. या अगोदर आपण इंग्रजी वर्णमालेतील 3 प्रकरणं बघितलेली आहेत आणि त्यांच्यासाठी देखील आपण अशाच प्रकारची वर्णमाला अरेंज केलेली आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल की परीक्षेला याच पद्धतीची वर्णमाला आपण चटकन लिहूयात. आता बघा, सहसंबंध म्हणजे नेमकं काय, तर इथे सूचनेवरूनच आपल्या लक्षात येतं. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्याचा चौथ्या पदांमध्ये आहे आणि तो संबंध ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहायचे. म्हणजेच बघा, इथे पहिलं पद आहे, त्यानंतर पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध आहे. तर आपल्याला इथे काय करायचं आहे की तिसरं जे पद आहे ते चौथ्याशी त्याचा संबंध असणार आहे आणि तो प्रश्नचिन्हाच्या जागी जो उत्तर येणार आहे तो आपल्याला शोधायचं आहे. मग चला सुरुवात करूयात. अगदी सोपी उदाहरणं आपण घेतोय आणि 2013 मध्ये कसा प्रश्न विचारला होता ते आपण बघतोय. आता बघा, एचा संबंध 1 एशी आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं मित्रांनो, त्यांचं क्रमांक आपण लगेच द्यायचं, म्हणजेच संबंध चटकन लक्षात येतोय. मग एचा क्रमांक आहे 1, त्यानंतर इथे 1च आहे आणि पुन्हा एचा क्रमांक 1 आहे. बरं, हा काय संबंध असेल आपण अजून बघूयात की बी म्हणजेच 2 आहे आणि मग आता 2चा संबंध कोणाशी येणार आहे. आपण थोडक्यात जर बघितलं तर इथे 1 आणि 1 ए म्हणजे एचा पहिला क्रमांक आहे असं आपण गृहीत धरूयात, किंवा एचा म्हणजे एकाचा वर्ग 1 आहे, एकाचा घन 1 आहे असे आपण बघूयात. मग त्याप्रमाणे बी जर म्हटलं तर बीचा वर्ग आला 4 आणि बीचा म्हणजे 2चा घन आला 8. मग 4 आणि 8 वाला असं काय आहे का, 4 म्हटलं तर डी येणार आणि 8 म्हटलं तर समजा एच येणार, किंवा 4H असं आहे का, तर इथे तसं काही दिसत नाही. आता इथे बघा 2D आपल्याला इथे दिसतोय, 2D. आणि इथे आपल्याला 3B 5B हे तर कॅन्सलच होणार. मग इथे 8H राहिला आहे. मग इथे आपण थोड्या वेळासाठी असं तर्क लावूयात की 8H म्हणजे 2चा घन 8 आहे आणि त्यानंतर H म्हणजे 8वे वर्ण आहे. मग इथे पहिला पर्याय बरोबर येईल. ओके, तरीसुद्धा आपण बघा 2Dच्या बाबतीत पण संभ्रम अवस्थेमध्ये आहोत, पण इथे थोडं क्लिअरन्स होऊन जात आहे की 1 आणि ए म्हणजे हा त्याचा घन आहे. चला आपण पुढच्या उदाहरणाकडे जातोय. पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा सेम सूचना दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे, त्यामुळे आता सूचना वाचण्यात अधिक वेळ आपण घालवत नाही. इथे बघा, आपल्याला लगेच लक्षात येईल की AB आणि ZY आहे. तर AB पहिलं दुसरं वर्ण आणि ZY म्हटलं तर 26वा आणि 25वा, म्हणजे AB या पद्धतीने पुढे जातोय तर ZY आपण उलट येतोय. तसंच इथे CD आहे, CD म्हणजेच तिसरं चौथं. मग आपण जर पाठीमागून विचार केला तर XW असं येईल. पर्याय आहे का? हो, XW हा पर्याय आहे. 2011ला अगदी सोपा प्रश्न इथे विचारला होता. थोडं वेगळं पण की जे आधीच्या लेक्चरमध्ये आलेलं नाही ते आपण इकडे ॲड केलेलं आहे. आता बघा, उदाहरण तिसरं बघतोय आपण. जे आहे 10व्या क्रमांकावर. ओके, आणि जी आहे 7व्या क्रमांकावर. आपण क्रमांक लगेच टाकून घेऊ, 10वा आणि 7वा. तसं आता एस आणि पी. मग एस आहे 19व तर पी आहे 16. 19 आणि 16. आता बघा, आपल्याला लगेच संबंध लावता येतो की आपण ते तपासून बघूयात. तर 10 आणि 7 3चा फरक, 19 आणि 16 इथे पण 3चा फरक आहे. मग आता बघा, एन आहे, एन म्हणजे 14वं वर्ण आणि के म्हटला तर लगेच 11वं वर्ण, म्हणजे 14 11 कितीचा फरक इथे 3चा फरक आहे. बरं, 10 नंतर किती 19 तर आपण 9 मिळवले. मग 14 मध्ये 9 मिळून बघूयात आपण. 14 आणि 9 साधारणतः 23 होतात. मग 23 म्हटलं तर W, हो W येऊ शकतो. 1 2 आणि 3 ठिकाणी W ऑप्शन आहे, म्हणजे
हा TP पर्याय बाद होईल. पण 23 आणि 11 आहे, म्हणजे इथे 14 आणि 11 आहे बघा, 3चा फरक आहे. तसं 23 मधून 3 गेले तर 20 येणार. मग 20 म्हणजेच कुठलं वर्ण आहे, तर T आहे. मग W आणि T म्हणजेच आपलं लगेच इथे पर्याय क्रमांक 3 हा अगदी बरोबर येऊन जाणार. थोडं क्रमांक लिहिणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्यांच्यातील संबंध चटकन ओळखता येतो. चला अगदी पुन्हा सोपं उदाहरण की जे 2018-19ला विचारलेलं आहे. KTS म्हणजे 1 2 3 वर्ण आहेत, तर JLSURT म्हणजे इथे 6 वर्ण आहेत. पुन्हा आपल्याला इथे प्रश्नचिन्ह दिलं आहे आणि त्याच्यानंतर 6 वर्ण दिलेत. 3 वर्ण 6 वर्ण, प्रश्नचिन्ह 6 वर्ण, म्हणजे इथे येणारं बरोबर 3 वर्णांचा असणार आहे आणि पर्याय पण 3च दिलेत. बघूयात अजून काय संबंध येत आहे. तर KTS JL, थोडं वाचल्यानंतर लगेच आपल्या लक्षात येतं की JKL, त्यानंतर SU आहे, त्याच्यामध्ये STU बघा, STU आणि पुढे RT आहे. तर आपण बघितलं तर RST म्हणजे इथे S आहे. ओके, म्हणजे कळलं तुम्हाला की त्यांच्या मधला वर्ण इकडे आहे. मग आता इथे बघा, M आणि O यांच्यामध्ये वर्ण आहे N, त्यानंतर LMN आणि JKL म्हणजे आपलं MK हा पर्याय या ठिकाणी बरोबर असणार आहे. अगदी सोपं जरी असलं तरी शोधण्यासाठी आपण काही नवनवीन व्हरायटीचे उदाहरणं या ठिकाणी घेतलेले आहेत. आता बघा इथेही लगेच आपल्या लक्षात येईल स्माईल आणि SIEML, तसंच क्राऊनला काय येणार आहे. मग आता इथे मागे आपण अशा प्रकारचं एक उदाहरण बघितले, तरीसुद्धा संबंधामध्ये एक उदाहरण आपण घेतलेलं आहे. 1 2 3 4 5 असे आपण क्रमांक टाकून घेतले. बघा आता S किती नंबरला येते, 1 नंबरला, I आहे 3 नंबरला, E आहे 5 नंबरला, M आहे 2 नंबरला आणि L आहे 4 नंबरला. चला आपल्याला कळलं 1 3 5 2 4, 1 2 3 4 5. इथे खाली आपण लिहूयात 1 3 5 2 आणि 4. पहिलं वर्ण काय, तर C आहे. तिसरं आहे O, पाचवं आहे N, दुसरं आहे R आणि चौथं आहे W. मग CONRW, CONRW, हां चौथ्या क्रमांकाचं पर्याय अगदी बरोबर आहे. हे देखील 2015-16ला विचारलेलं आहे. सोपं असतं, फक्त इथे ऑब्झर्वेशन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आपण पुढे जातोय 6व्या उदाहरणाकडे. असं उदाहरण बघूनच आपण थोडा कन्फ्यूज होऊन जातो, पण कन्फ्यूज होण्याची गरज नाही. इथे क्रमांक टाकत घ्यायचे. Nचा आहे 14वा क्रमांक, त्यानंतर Tचा आहे 20वा क्रमांक, Sचा आहे 19वा क्रमांक, तर Eचा आहे 5वा क्रमांक. 14 20 19 5. तसंच आता आपण JQQDचा क्रमांक टाकतोय. Jचा क्रमांक आहे 10वा, त्यानंतर Qचा क्रमांक आहे 17वा, पुन्हा Qचा क्रमांक 17वा आणि Dचा 4था क्रमांक आहे. संबंध बघूयात आपण काय होतोय का. चला त्याआधी आपण HSCBचं लिहूयात. H म्हटला तर 8वं आलं, S म्हटलं 19, C तिसरं आणि B दुसरं. आपण संबंध बघूयात. 14 आणि 10 म्हणजे 4 मायनस, ओके, -4. मग चला 8तून 4 गेले, 4 राहिले. आपण इथे सगळं लिहूयात. त्यानंतर T आणि Q म्हणजे 20 आणि 17, 20 17 -3. S मधून 3 गेले म्हणजे 19 मधून 3 गेले, ते आले 16व्या क्रमांकाचं. इथे मी खाली लिहितोय 16वा क्रमांक. त्यानंतर तिसरं बघूयात आपण. 19 आणि 17, 19 आणि 17 किती आहेत ते, -2 आहेत. ओके, 2 मागे जाणार. मग C मधून 2 मागे गेलात म्हणजे 3मधून 2 मागे गेलात तर आला तुमचा 1 पहिल्या क्रमांकाचा. आणि आता आपण शेवटचं बघतोय. E आहे 5वं आणि D आहे 4थं म्हणजे 5 आणि 4
याच्यातून -1 आला. ओके, 1 वजा म्हणजे 2तून 1 गेले 1. मग 4 16 1 1. मग 4 म्हटलं तर डी आलं, 16 म्हटलं तर पी आलं आणि 1 1 म्हटलं तर ए असं आलं. मग इथे लगेच आपल्याला दिसतं की पर्याय क्रमांक 4 DPAA. इथे थोडंसं कन्फ्यूज झाला असाल, पण मग तुम्ही देखील पेन्सिलने थोडंसं वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स देऊन पहिल्याचाच पहिल्याशी संबंध, दुसऱ्याचा दुसऱ्याशी संबंध, तिसऱ्याचा तिसऱ्याशी, चौथ्याचा चौथ्याशी, अशा प्रकारचा संबंध तुम्ही इथे लावू शकता. बघा 2015-16ला विचारलेला आहे. पुढे जातोय आपण. AYC MOK. आता ए म्हटला तर पहिला आला, सी म्हटला तर तिसरा आला आणि वाय म्हटला तर 25वा आला. ओके, म्हणजेच इथे आपण त्याला लिहूयात 25वा. पण पाठीमागून तो दुसरा आहे, पहिला आणि दुसरा आहे. MOK. ओके, तर एम म्हटला तर 13वा आलं, ओ म्हटला तर 15वा आलं आणि के म्हटला तर 11वा आलं. AYC आणि MOK. मग इथे 11, 12 आणि 13. ओ हा पाठीमागून कितवा होणार आहे? जर पाठीमागून विचार केला तर ओ हा 12वा असणार आहे. 1 2 3 आणि 11 12 13. मग हा या डायरेक्शनने गेलाय, वाढत गेलाय, तर इकडचा हा कमी होत आलेला आहे. म्हणजे आपण कुठले कव्हर केले बघूयात जरा. AC आणि त्याचबरोबर MOK, म्हणजे पाठीमागून अशा पद्धतीने आपण आलेलो आहोत. चला बघतोय आपण DVF. डी आहे आपलं 4थं वर्ण, त्यानंतर व्ही आहे 22वं वर्ण, तर एफ आहे 6वं वर्ण. म्हणजे 4 5 6, पाठीमागून हा 5वा असणार आहे. मग मी इथे डी आणि एफ म्हणजे ई, इकडे व्ही आहे तो पाठीमागून आहे. आत्ता आपल्या पुढे पर्याय आहेत. आता आपण याच्यात काय संबंध लावणार? 1 आणि 13, तर 12 मधला फरक दिसतोय. मग 4 मध्ये 12 मिळवलं तर किती येतील? 16 येतील. मग 16वा जर वर्ण बघितलं तर तो पी येतो. पर्यायामध्ये कुठे पी दिसत नाही, याचा अर्थ इथे असा संबंध नाही. मग आता आपण पर्यायांकडे जातोय. पर्यायांकडे गेल्यानंतर आपल्याला SIQ, यस आहे 19वा, आय आहे 9वा आणि क्यू आहे तुमचा 17वा. म्हणजे हा देखील एक उतरता आहे. 9वा म्हणजे पाठीमागून विचार केला तो 18वा आला. RJP म्हटलं तर आर आहे 18वा, जे म्हटलं तर तुमचा 10वा आहे आणि पी म्हटलं तर 16 आहे. पण पाठीमागून 10वा म्हणजे तो 17वा झाला. 18वा 17वा आणि 16वा हा देखील उतरत्या क्रमाने दोन्ही सध्या आहेत. LPG. आता LPG जर बोललात तर एल आहे 12वा, त्यानंतर पी आहे 16वा आणि जी आहे 7वा. ओके, एल 7वा, इकडे जी, तर हा काय पर्यायामध्ये येणार नाही, उतरता क्रम दिसत नाही. आता JRH कडे येतोय. जे आहे 10वा, आर आहे 18वा आणि एच आहे 8वा. मग हा देखील येऊ शकतो 10वा, 18वा म्हणजेच 9वा आणि 8वा. मग SIQ, RJP आणि JRH हे दिसत आहेत. पण आता यापैकी काय असू शकतो? आपण इथे समचा पण इथे 4 सम आहे, तर इथे पण सम 18, त्यानंतर सम 10. मग ह्या दोघांचा देखील विचार करू शकतो. पण थोडं अजून निरीक्षण आपण केलं तर लगेच आपल्या लक्षात येईल की अरे ABCDF हे लागोपाठ आलेत. ABC आणि DF. आता बी यासाठी म्हणतो की पाठीमागून Y आणि पाठीमागून इथे V आहे. मग तसंच MOK, पाठीमागून सुरुवात केली MOK म्हणजे अर्धी वर्णमाला घेऊन. आणि जर आपण तसंच जर पाठीमागून विचार केला तर JIH येईल का रे? JH, तर हो, इथे J आणि H पर्याय दिसतोय आपल्याला.
त्यामुळे मग आता कन्फ्यूज न होता SI सगळे आपल्याला बरोबरच वाटतात की सगळेही उतरत्या क्रमाने आहेत, पण मग हा पर्याय ॲक्युरेट राहणार आहे GRH 2020-21ला विचारला प्रश्न. मग असे कन्फ्यूज करणारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मित्रांनो, तुम्हाला हा लेक्चर अगदी व्यवस्थित कळला असेल. तुमच्या फायद्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवा. थँक्यू.